आमचा खूप मोठा बंगला आहे, गाडी आमच्याकडे बँक बॅलन्स पण भरपूर आहे. आम्ही खूप श्रीमंत आहे, तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे. तर नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार परत एकदा, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर आज मी एक नवीन विषय घेऊन आलेली आहे. तुम्हाला सांगितलं पहिल्यांदाच की आमच्याकडे बंगला आहे, गाडी आहे, खूप सारा पैसा आहे, आम्ही खूप श्रीमंत आहे. हो, बरोबर आहे तर नाही. तर बंगला, गाडी, पैसा, बँक बॅलन्स हे सर्व श्रीमंतीचे लक्षण आहे का? हो, सामाजिक दृष्टीने जर विचार केला तर हो, ज्यांच्याकडे बंगला आहे, गाडी आहे, त्यांना श्रीमंत समजलं जातं. पण मी तुम्हाला खरं सांगते, माझ्या मते ही श्रीमंती नाही. तर खरी श्रीमंती कोणती? तर ज्या घरामध्ये पती पत्नी मुलं आनंदाने नांदत आहे, घरामध्ये सुसंस्कृत वातावरण आहे, मुलं धार्मिक आहे, आईवडील धार्मिक आहे, मुलं आईवडिलांचं सगळं ऐकतात, मुलं कुठल्याही प्रकारे व्यसन करत नाही, पती कुठलं व्यसन करत नाही, पत्नी धार्मिक आहे, सर्व घरामध्ये व्यवस्थित आहे, ती खरी श्रीमंती आहे. तुम्ही म्हणाल शुभांगीताई हे कसं काय? पण समजा आपल्याकडे खूप सारा पैसा आहे, बँक बॅलन्स आहे, गाडी आहे, बंगला आहे, पण समजा आपले मुलं ऐकत नाहीये, मुलं व्यसनी आहे, आईवडिलांशी उद्धटपणे वागतात, आईवडिलांना काही मान सन्मान देत नाही, व्यसन करतात, रात्री बेरात्रीला घरी येतात, तर अशा श्रीमंतीचा काय उपयोग? त्याऐवजी भले आपल्याकडे बंगला नसू द्या, गाडू नसू द्या, आपलं छोटंसं घर असू द्या आणि पती पत्नी सुखासमाधानाने नांदताय, मुलं आईवडिलांच्या शब्दाच्या बाहेर नाही, कुठलं व्यसन करत नाही, घरामध्ये धार्मिक वातावरण आहे, तर ते घर मी खरोखर श्रीमंत समजते, असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. कारण आपण समाजामध्ये बघतो आता हल्ली मुलं आईवडिलांचं ऐकत नाही. मुलांचं काय चाललं हे आईवडिलांना माहीत नसतं, आईवडिलांचं काय चाललं हे मुलांना माहीत नसतं. आईवडिलांना जर विचारलं मुलं कुठं गेलं तर ते म्हणतात आम्हाला माहीत नाही. किंवा मुलांना जर विचारलं मम्मी पप्पाचं काय चाललं की आईवडिलांचं काय चाललं, ते म्हणतात काय माहिती बा, मला काही माहीत नाही त्यांचं काय चाललंय. तर अशा घरामध्ये घर पण नसतं. तर उलट ज्या घरामध्ये आईवडिलांच्या सल्ल्याने मुलं कुठलाही निर्णय घेतात किंवा मुलांचं काय चाललं हे सगळं आईवडिलांना माहीत असतं, घरामध्ये व्यवस्थित येणाऱ्या जाणाऱ्यांचा आदर सत्कार होतो, पाहुणचार होतो, घरामध्ये सर्व धार्मिक वातावरण होतं, 2 टाईम देव धर्म पूजा विधी व्यवस्थित होतो, येणाऱ्या पाहुण्यांचं सर्व व्यवस्थित आदरातिथ्य होतं, ते घर खरं म्हणजे सुसंस्कृत आणि श्रीमंत समजलं जाईल. माझ्या तरी मते, हे माझं वैयक्तिक मत आहे. आणि हे काम घरातील गृहिणीचं असतं. कारण गृहिणीने सर्व आता बऱ्याच ठिकाणी नाही ऐकत, मुलं ऐकत नाही आईवडिलांचं किंवा पती ऐकत नाही पत्नीचं, पण भरपूर काही गोष्टी ह्या पत्नीच्या हातात असतात. हे मी तरी स्वतः माझ्या मताने मी ठामपणे सांगू शकेल. तुम्ही म्हणाल शुभांगीताई तुम्ही असं कसं काय म्हणतात? तर मी स्वतः तरी माझ्या कुटुंबाला जसं मला आवडत होतं त्या पद्धतीने मी सर्व सवयी लावलेल्या आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोलाचं सहकार्य माझ्या मिस्टरांचंही आहे. त्यांना एकदम म्हणजे ते आता तुम्ही माझे व्हिडिओ जर अगोदर बघितले असेल तर ते एकदम नाकासमोर चालणारे असे माझे मिस्टर आहेत. कुणाचे उद्योग नाही, आपलं काम भलं आणि आपण भलं, घड्याळाच्या काट्यावर चालणारा असा हा माणूस आहे माझे मिस्टर. त्यांच्याबद्दलचा एक व्हिडिओ मी एक दिवस नक्की बनवल. तर त्यांचंही एकदम शिस्तबद्ध काम होतं आणि माझंही शिस्तबद्ध काम होतं. म्हणजे माझी मुलगी श्रुती म्हणत असते मम्मी प्रत्येकाला आपल्यासारखं बरोबर भेटतं. तर हे खरंच सांगता येईल, कारण जसा त्यांचा स्वभाव होता तसाच माझाही स्वभाव होता आणि त्यामुळेच कदाचित आमचा संसार एकदम व्यवस्थित चालू आहे. तुमच्याकडे आहे बंगला गाडी, पण मी त्याला खरंच श्रीमंती म्हणणार नाही. तर मी याला खरंच श्रीमंती याला म्हणेल की दोन्ही मुलं माझं ऐकतात व्यवस्थित आणि माझे मिस्टर पण, आम्ही कुठलाही निर्णय जर घेणार असेल तर आम्ही दोघे मिळून घेतो आणि आमचे मुलं पण कधी याला विरोध करत नाही. कुठल्याही बाबतीत असो, शैक्षणिक बाबतीत असो, आर्थिक बाबतीत असो, कुठलाही व्यवहार, कुठली देवाणघेवाण, घरातलं सगळं आपलं दिनचर्या हे सगळं मी ठरवलेलं आहे आणि मुलांनी पण सगळं त्याचं फॉलोअप केलेलं आहे. लहानपणापासून सगळ्या गोष्टींचं, कधी उठणं बसणं, कुठे जाणं येणं, देवधर्म ह्या सगळ्यांचं मी नियोजन केलेलं आहे आणि तसं माझं मुलं ऐकतात. इव्हन माझी मुलगी जरी पुण्याला आहे, आता ती कसं जॉब करते त्याच्यामुळं तिला खूप सारे मित्र मैत्रिणी वगैरे नाही आहे. कारण तिची कंपनी जी आहे एक्सेंचर कंपनी, MNC कंपनी, ती आउट ऑफ म्हणजे इंडियाच्या बाहेरची, अमेरिकेची का ऑस्ट्रेलियाची कंपनी आहे ती, एक्झॅक्ट मला पण सांगता येणार नाही.
त्यामुळं तिचं काम कसं असतं, त्यांचा एक ग्रुप असतो, म्हणजे प्रोजेक्ट असतो. आणि प्रोजेक्टमध्ये कोणी बँगलोरचं, कोणी हैदराबादचं, कोणी पंजाबचं, कोण कुठं असे ऑनलाईन त्यांचे कामं चालू असतात. त्याच्यामुळं तिचं असं काही फ्रेंड सर्कल खूप मोठं नाही आहे, मोजकेच तिचे फ्रेंड सर्कल आहे. पण तिला जरी कुठे बाहेर जायचं असेल तर ती मला विचारते, मम्मी मला इकडे जायचं आहे, मी जाऊ का, इकडे जायचं मी जाऊ का. माझ्या परवानगीशिवाय ती कुठे जात नाही. आणि माझा मुलगा पण तसाच आहे, त्याचं कुठेही जायचं असेल तर तो मला विचारल्याशिवाय जात नाही. आणि मुळात म्हणजे तो मित्रांसोबत कधी जातच नाही. आज जायचं असेल तर आमची फॅमिली सर्व आम्ही बाहेर जातो, किंवा रोहिणीसोबत तो गेला तर जातो अशा. आणि माझे मिस्टर पण, आमचं सर्वांचं म्हणजे असं ठरलेलं आहे, साचेबद्ध असा आमचा परिवार आहे की मुलं गेले कुठेतरी बाहेर त्यांच्या पद्धतीने एन्जॉय करताय असं आमच्या घरात नाही आहे. म्हणजे गेलंय पाहिजे, मी काही त्याला विरोध करत नाही, पण आईवडिलांच्या मर्जीविरुद्ध मुलं जातात, आईवडिलांची त्याला बिलकुल साथ नसते. आणि मग मुलं बाहेर गेल्यावर लवकर घरी येत नाही, संध्याकाळी मुलांना यायला उशीर होतो, आईवडील टेन्शनमध्ये जातात, मुलगा का येत नाही, मुलगा का येत नाही, मुलगी का येत नाही. आईवडील फोन करतात तर मुलं फोन उचलत नाही, त्याच्याने परत आईवडील आणखीन टेन्शनमध्ये जातात. असं वातावरण बऱ्याच घरामध्ये असतं. भरपूर मग त्यांच्याकडे किती संपत्ती असू द्या, बंगला असू द्या, बँक बॅलन्स असू द्या, गाडी असू द्या, पण जर असं एवढं टेन्शन घेऊन आईवडिलांना जर जगावं लागत असेल तर अशा श्रीमंतीचा काय उपयोग. म्हणून माझ्या तरी मते की ज्या घरामध्ये आईवडील मुलांना सांगून प्रत्येक गोष्ट, कुठे जायचं यायचं असो, कुठले काही घेणं देणं, कुठले काही व्यवहार असो, इव्हन आपली सत्संगत सुद्धा आपल्या आईवडिलांना परवानगीने करतात. म्हणजे आता बऱ्याच वेळेस काय होतं, मित्र असतात मुलांचे, पण मग त्या मित्राचं वागणूक चांगली नसते किंवा मैत्रिणीची वागणूक चांगली नसते. अशा मुलींपासून मुलांनी दूर राहिलं पाहिजे, चांगले मित्र निवडले पाहिजे, चांगल्या परिवारासोबत आपण जोडले गेलो पाहिजे. यालाच खरंच मी श्रीमंती म्हणेन. आम्ही जेव्हा घरून आलो, म्हणजे जेव्हा आम्ही वेगळं राहायला लागलो त्यावेळेस आम्ही घरून आलो तेव्हा आम्ही फक्त अंगावरच्या कपड्यांवरच आलो होतो. आम्ही घरून काही आणलेलं नव्हतं, कारण माझे मिस्टर पण सर्व्हिसला होते आणि मी पण सर्व्हिसला होते. आणि आता मी तो घरचा किस्सा तुमच्याबरोबर नंतर शेअर करेन. आणि आमचं गावी घर पण आहे, पण मग आमचं इथं सिन्नरमध्येच 2 घरं आहे. माझ्या इथे हे वरंदळमळ्यामध्ये हा यशलक्ष नावाचा आमचा बंगला आहे, आणि इथून जवळच लवकर हॉस्पिटलजवळ माझा एक फ्लॅट आहे. आणि माझ्या मिस्टरांची आमची शेती वगैरे भाटवाडीला आहे, पण मग शेतीमध्ये आम्ही काही जात नाही. शेती माझ्या दिरांकडे, म्हणजे माझ्या मिस्टरांच्या भावांकडे वगैरे आम्ही लावलेली वाट्याने. तर अशा आम्ही काही खूप श्रीमंत वगैरे नाही, पण माझ्या मुलांच्या बाबतीत, मिस्टरांच्या बाबतीत, आमच्या कुटुंबाच्या बाबतीत म्हणाल तर मी खरोखर खूप श्रीमंत आहे. बंगला, गाडी याचा मला भूषण नाही आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं, आमच्याकडे बंगला आहे, गाडी आहे, बँक बॅलन्स आहे, ती श्रीमंती आहे. पण त्या श्रीमंतीचं मला कारण ती क्षणभंगूर श्रीमंती आहे. खरी श्रीमंती ही आपल्या नावात असते. कोण? हां, शुभांगी. शुभांगीची मुलं कसे, शुभांगीचा परिवार कसा, हे लोक बोलतात. शुभांगीकडे बंगला आहे, गाडी आहे, हे कोणी बोलत नाही. म्हणजे बोलतात, पण त्याला एवढं महत्त्व नाही. जर समजा माझा बंगलाही असता, गाडीही असती, बँक बॅलन्सही असता, आणि माझे मुलं जर व्यवस्थित नसते तर त्या श्रीमंतीचा मला काही उपयोग वाटला नसता. पण माझे मुलं छान आहे, माझे मिस्टर छान आहे, माझी सूनबाई छान आहे, आणि आमचा सगळा परिवार खूप छान आहे, तर मला ती खरी श्रीमंती वाटते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे बंगला आहे, गाडी आहे, आम्ही श्रीमंत. तर बंगला, गाडी याची श्रीमंतीचं नाही मला भूषण, पण माझा परिवार एका याच्यामध्ये बांधलेला गेलेला आहे, कोप्यात बांधलेला गेला, एका दोरीत बांधलेला गेलेला आहे. सर्वजण एकामेकाच्या सल्ल्याने सगळं करतात. तेजसला पण कुठलाही जर निर्णय घ्यायचा असेल तर तो मला विचारल्याशिवाय, किंवा समजा तर त्याला माहिती पप्पांना विचारायचं, मग तो मला विचारतो, मम्मी असं करायचं, पप्पांना विचारते का तू. मला जर योग्य वाटलं तर मी त्याला सांगते की हो ठीक आहे, मी पप्पांना सांगेन. पण जर मला अयोग्य वाटलं तर मी स्वतः त्याला नाही सांगते, आणि तो परत म्हणत नाही की नाही मम्मी मला करायचंच. कुठलीही गोष्ट असो, कुठे काही घ्यायचं असो, कुठे जाणं असो, काही कुठलाही निर्णय असेल तर दोन्ही मुलं मला विचारतात. इवन माझे मिस्टर पण, त्यांना पण जरी काही करायचं असेल तर ते पहिले माझ्या कानावर घालतात, किंवा मला पण काही करायचं असेल, काही घ्यायचं असेल तर मी त्यांच्या कानावर घालते. असं आमचं सर्व एका याच्याने चालतं. आणि रोहिणीचा तर सुनबाईचा आहे, तिचा काही विषयच नाही. ती जसं मी सांगेल तसं ऐकते, किंवा तिला काही वेगळं वाटलं तर ती मला विचारते, मी तिला सांगते की हो कर की घे. कसं आमच्या घरात असं आमची पद्धत आहे, आणि ही आमची खरी श्रीमंती आहे. तर असं मला ह्या विषयावर व्हिडिओ बनवावं वाटलं, कारण भरपूर ठिकाणी आपण जातो तेव्हा ज्यांच्याकडे बंगला, गाडी, पैसा आहे त्यांच्याकडे बघणाऱ्यांचा, लोकांचा दृष्टिकोन एक वेगळा असतो, आणि ज्यांच्याकडे बंगला, गाडी वगैरे नाही त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. ही एक सामाजिक स्थिती होऊन बसलेली आहे. परंतु माझं आवर्जून सांगणं आहे की भले बंगला, गाडी, पैसा नसू द्या, पण ज्या घरामध्ये खूप छान वातावरण आहे, छान सगळं आहे, ते लोक खरंच श्रीमंत आहे. कारण खरी श्रीमंती ही त्याच्यामध्येच असते जिथे निर्व्यसनी सर्व परिवार,
म्हणजे मुलं निर्व्यसनी असतात, पती निर्व्यसनी असतात, पत्नी धार्मिक असते, नरांचा व्यवस्थित पाहुणचार होतो आणि तिथे लक्ष्मीचा वास नक्की असतो असं मला तरी वाटतं. म्हणजे माझा लहानपणापासून मला आवड आहे देवाची करायची, कामाची पण मला लहानपणापासून हौस आहे, ते मी करत आले आणि आपलं काम भलं आणि आपण भलं असा आमचा परिवार होता. आणि आपण कितीही मोठं झालं पण आपण इतरांविषयी जर वाईट चिंतन केलं तर आपण जीवनामध्ये कधीच यशस्वी होत नाही. हे मी खूप वेळेस मला म्हणजे लोकांचा अनुभव आलेला आहे. त्याच्यामुळं आपण आपलं काम भलं, आपण भलं आणि चांगले कर्म गेले तर नक्की देव त्याचं चांगलं फळ देतो असं मला वाटतं. तर या विषयावर मला व्हिडिओ बनावा वाटला. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर परत एकदा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि हो, जर समजा कळत न कळत मला माझ्याकडनं कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असेल, मी कोणाला अपशब्द बोलले असेल तर मला क्षमा करा. मी काही कोणाला उद्देशून हा व्हिडिओ बनवलेला नाही, मला जस्ट वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ बनविला. तर कोणाचं कळत न कळत मन दुखवल्या गेलं असेल तर त्याबद्दल सॉरी. परत एकदा श्री स्वामी समर्थ.